प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सीईटीला 24 एप्रिल 2024च्या शिफ्ट सेकंडला जे प्रश्न आलेले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर तुम्हाला ज्यांची शिफ्ट व्हायची आहे, ज्यांची परीक्षा व्हायची आहे, त्यांना कशा पद्धतीने अभ्यास करायचा याची कल्पना येणार आहे। कोणत्या याच्यावर भर द्यायचा, फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल जास्त रिपीट झालेले आहेत म्हणून फॉर्म्युले चांगले करा आणि ह्या प्रश्नांच्या स्वरूपावरून तुमच्या अभ्यासाला तुम्हाला निश्चित दिशा मिळणार आहे। आणि प्रश्न जर रिपीट झाले तर वेळ वाचणार आहे, हा तुमचा फायदा होणार आहे। किंवा जे मुलं पुढच्या वर्षी सीईटी देणार आहे त्यांना हे पीवायक्यू सुद्धा उपयोगी पडणार आहे। अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नांचा निश्चित फायदा होणार आहे। आणि बघा, तुमच्यासाठी जी मोमेंटम सिरीज मी केलेली आहे ह्या वर्षी आता, तर त्याचा खूप सारे प्रश्न त्यातून पडलेले आहेत, तर ती काळजीपूर्वक बघा। तर आता बघा, आता जो आपण पहिला प्रश्न पाहणार आहे तो 23 एप्रिलच्या शिफ्टला ऑलरेडी पडलेला आहे आणि तोच आता रिपीट झालेला आहे। तर बघा, तर कसं ते आपण बघू। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आता बघा प्रश्न काय आहे, तर प्रश्न असा आहे, फ्रॉम द गिव्हन पीव्ही डायग्राम आयडेंटिफाय द प्रोसेस बी अँड सी। ऑप्शन ए दिलाय तुम्हाला आयसोथर्मल अँड आयसोबारिक, बी दिलाय ऍडियाबॅटिक अँड आयसोथर्मल, सी दिलाय आयसोथर्मल अँड ऍडियाबॅटिक आणि डी दिलाय आयसोकोरिक अँड आयसोबारिक। आणि देताना 4 दिले बघा। हा कर्व एचा आहे, हा पीव्ही डायग्राम आहे, म्हणजे इथं पी आणि व्ही लिहायला विसरायचं नाही। तर हा पी आहे आणि हा पीव्ही डायग्राम आहे। तर ए प्रोसेस कोण आहे, तर आयसोबारिक आहे, बी प्रोसेस कोण आहे आयसोथर्मल, सी कोण आहे ऍडियाबॅटिक आणि डी काय आहे आयसोकोरिक। फक्त 23 एप्रिलच्या शिफ्टला 4 प्रोसेसचे नाव विचारले होते, इथं मात्र बी आणि सी विचारले। मग बी आयसोथर्मल आहे आणि सी काय आहे तुमचं ऍडियाबॅटिक आहे, म्हणजे तुमचा करेक्ट ऑप्शन काय आला, तर सी आला। तर सी आहे बघा आयसोथर्मल आणि ऍडियाबॅटिक, बी आयसोथर्मल आणि सी ऍडियाबॅटिक। तर अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे। क्वेश्चन नंबर 2, द करेक्ट सिम्बॉल फॉर द लाईट इमिटिंग डायोड इज। आता 4 सिम्बॉल दिलेले। पहिला सिम्बॉल हा फोटो डायोडचा आहे, बी लाईट इमिटिंग डायोडचा आहे, सी पीएन जंक्शन डायोडचा आहे आणि डी हा फिगर झिनर डायोडचा आहे। मग करेक्ट ऑप्शन काय आलं तुमचं बी, म्हणजे लाईट एलईडी पासून लाईट बाहेर जातो आणि म्हणून त्या अॅरोवरून ठरवायचं। अॅरो जर आतमध्ये आले तर म्हणजे जंक्शन पीएन जंक्शन डायोडकडे आले तर तो फोटो डायोड असतो आणि पीएन याच्यापासून जर दूर गेले तर तो लाईट इमिटिंग डायोड असतो। म्हणजे तुम्हाला लाईट इमिटिंग डायोड म्हणजे करेक्ट फिगर कोणती आहे, बी आहे। तर या पद्धतीने ओळखायचं आहे। तुम्हाला मी सांगितलं होतं की सेमीकंडक्टरच्या भागामध्ये मोमेंटम सिरीजच्या की सगळे सिम्बॉल करा, त्याच्यानंतर त्याचे बायसिंग करा, त्याचे ग्राफ करा, बघा बरं पडलं का नाही मग सिम्बॉलवर प्रश्न। तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल। क्वेश्चन नंबर 3, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज 0.072 न्यूटन पर मीटर. The excess pressure inside a water drop of diameter 1.2 millimeter is. Options are given. Option A 240 Newton per meter square, B 120 Newton per meter square, C 60 Newton per meter square and D 72 Newton per meter square. मग आता बघा इथे काय करायचं, तर सरफेस टेन्शन 0.072 न्यूटन पर मीटर आहे ना, याला लिहायचं 72 × 10⁻³ न्यूटन पर मीटर। शिफ्ट करायचं फक्त। डायमीटर 1.2 मिलीमीटर दिलाय, म्हणजे रेडियस 0.6 मिलीमीटर आहे। आता मिलीमीटरचे मीटर करायचे तर 0.06 × 10⁻³ मीटर आणि त्यालाच आपल्याला लिहिता येईल 6 × 10⁻⁴ मीटर। आणि एक्सेस प्रेशर काढायचंय, मग एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो 2T/R। तर इथं डायरेक्ट तुम्हाला काय डायमीटर रेडियस न देता डायमीटर दिलेली आहे, आलं लक्षात, म्हणून रेडियस काढून घ्यायची आहे। मग आता इथं टी ची किंमत टाकली, इथं आर ची किंमत टाकली, या 6 ने 72 जर भागलं तर 12 येतं। 2 × 12 × 10चा 1 घात म्हणजेच उत्तर आलं 240 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे ए आहे। तर या पद्धतीने सोडवायचंय। क्वेश्चन नंबर 4, A projectile is fired from ground with an initial velocity of projection is 10 meter per second. Find the maximum range of the projectile. Option A
100 मीटर, ऑप्शन बी 10 मीटर, ऑप्शन सी 15 मीटर अँड ऑप्शन डी 50 मीटर. तर एकदम सोपं न्यूमरिकल आहे बघा. आपल्याला काय दिलं तर प्रोजेक्टाईल मोशन दिली, इनिशियल व्हेलॉसिटी काय दिली 10 मीटर पर सेकंद दिली आणि मॅक्सिमम रेंज काढायची. आता मॅक्सिमम रेंज जेव्हा असते तेव्हा थीटा 45 डिग्री असतं आणि साइन टू थीटा 90 डिग्री असतं. म्हणजे आरमॅक्सचा जो फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साइन टू थीटा डिवायडेड बाय जी, तर त्या साइन टू थीटाची किंमत 1 टाकायची. मग यू 10 आहे 10 मीटर पर सेकंद, 10चा स्क्वेअर आणि जी 10च घ्यायचं. 100 भागिले 10 उत्तर आलं 10 मीटर. म्हणजे अगदी एका सेकंदात होणारा हा प्रॉब्लेम आहे सोडवता येण्यासारखा, ज्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे 10 मीटर. या पद्धतीने सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 थर्मोडायनेमिक्स चॅप्टरवरचा आहे. कन्सिडर द फॉलोइंग थर्मोडायनेमिकल व्हेरिएबल. तर 1 आहे प्रेशर, 2 आहे इंटरनल एनर्जी, 3 आहे व्हॉल्यूम, 4 आहे टेम्परेचर. या 4 मध्ये काय शोधायचंय तर आउट ऑफ विच द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स इज आर. आता बघा यातले कोणते कोणते इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे. तर ऑप्शन ए दिलाय 1 ओनली, बी दिलाय 1 and 4 ओनली, सी दिलाय 1 and 2 अँड डी दिलाय 1 to 4. तर आता बघा तुमच्या समोर मी लिस्ट ठेवलेली आहे. एक्सटेन्सिव्ह कोण कोण आहे मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी. आणि इंटेन्सिव्ह कोण कोण आहे प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी. मग तुम्हाला विचारलंय काय तर इंटेन्सिव्ह विचारलंय. म्हणजे 1 नंबरचं प्रेशर आणि 4 नंबरचं टेम्परेचर हे 2 इंटेन्सिव्ह आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन बी आहे 1 and 4. या पद्धतीने सोडवायचंय. बघा बरं मी या मोमेंटम सिरीजमध्ये थर्मोडायनेमिक केलंय तर त्याच्यात तुम्हाला एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह व्हेरिएबल एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे ते तुम्ही नीट करा किंवा नसेल केलं तर आता इथं लिहून दिले कोणते एक्सटेन्सिव्ह आहे कोणते इंटेन्सिव्ह आहे ते नीट करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ट्यूब ए हॅज बोथ ends open while tube B has one end closed. Otherwise they are identical. बघा ट्यूब ए बोथ एंड ओपन, ट्यूब बी वन एंड क्लोज आणि काय बाकीचं सगळं आयडेंटिकल आहे. म्हणजे याची लांबी आणि याची लांबी सारखी आहे. आलं लक्षात. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ट्यूब ए अँड बी इज. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा रेशो घ्यायचा आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो फॉर अ ट्यूब ओपन ऍट बोथ एंड साठी व्ही डिवायडेड बाय 2 LA त्याची लांबी आणि 1 एंड साठी असतो NB दॅट इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 4 LA. मग NA बाय NB जर केलं तर आता LA आणि LB सारखं आहे म्हणजे हे कॅन्सल झालं, व्ही कॅन्सल झालं, 4/2 म्हणजेच उत्तर काय आलं 2:1 की जो करेक्ट ऑप्शन काय आहे आपला सी. अशा पद्धतीने सोडवायचे. फाइंड इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स. आता दिलेल्या आकृतीमधला इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काढायचे बघा. ऑप्शन दिलाय ए 9.2 मायक्रोफॅरेड, ऑप्शन बी 3.2 मायक्रोफॅरेड, ऑप्शन सी 1.2 मायक्रोफॅरेड अँड ऑप्शन डी नन ऑफ दीज. आता आधी आपण काय करू ह्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट कपॅसिटर काढू. मग आता ते दोन्ही सेरीज मध्ये आणि जेव्हा ते सेरीज मध्ये असतात तेव्हा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स काय काढायचं ह्या दोन्हींचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 3 आणि खाली त्या दोन्हींची बेरीज 2 अधिक 3. मग आता हे काय झाले तर 6/5 झाले आणि 6/5 म्हणजेच 1.2. मग आता बघा इथे आता हा 1.2 झाला आणि हा 8 हे दोन्ही आता आकृती अशी झाली. हे बघा हा तुमचा 8 झाला मायक्रोफॅरेड आणि हा झाला 1.2 मायक्रोफॅरेड. हे दोन्ही एकमेकाच्या पॅरलल मध्ये झाले आणि मग आता जेव्हा पॅरलल असेल तर सरळ सरळ बेरीज होते 1.2 आणि +8 म्हणजे काय झालं तुमचं उत्तर 9.2 मायक्रोफॅरेड की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तर तो ए आहे. अशा पद्धतीने सोडवायचंय. क्वेश्चन नंबर 8 थर्मोडायनेमिक्स वर बघा. ए कार्नोट इंजिन विथ इफिशियन्सी 50% टेक्स हीट फ्रॉम ए सोर्स ऑफ 600 डिग्री केल्विन. In order to increase the efficiency to 70%, keeping the temperature of the sink same, the new temperature of the source will be. Option A 900 degree Kelvin, B 300 degree Kelvin, C 1000 degree Kelvin and D 360 degree Kelvin. आता बघा पहिल्यांदा तुम्हाला इफिशियन्सी 50% दिलेली आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो तर इटा दॅट इज इक्वल टू 1 - TC डिवायडेड बाय TH.
तर हे टेम्परेचर ऑफ सिंक असतं आणि हे टेम्परेचर ऑफ सोर्स असतं. मग आता तुम्हाला सोर्सचं टेम्परेचर 600 दिलेलं आहे, तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जेव्हा 50% इफिशियन्सी असते ना, तेव्हा हे टेम्परेचर याच्या निम्म घेऊन टाकायचं. हे 600 दिलंय सोर्सचं, तर सिंकचं बरोबर 300 येणार आहे 50% इफिशियन्सी दिल्यामुळं. मग आता तुम्हाला असं विचारलंय की हे टेम्परेचर सिंकचं एवढं घेतलं तर 70% इफिशियन्सीला सोर्सचं टेम्परेचर काय असेल हे आपल्याला सोडवायचंय. मग आपण ही 70% इफिशियन्सी म्हणजे 70 भागिले 100, हे 1 मायनस हे 300 मिळाले आपल्याला आणि टीएच शोधायचे. मग हे 0.7 झाले. 1 मायनस 0.7 आणि याला इकडे ट्रान्सफर केले तर 1 मायनस 0.7 0.3 आले. मग टीएच बरोबर याला परत इकडे ट्रान्सफर केलं तर टीएच बरोबर 300 डिवायडेड बाय 0.3 आणि 0.3 म्हणजे 3 भागिले 10. मग हे भागिले उलट गुणिले होऊन हे 10 वरती गेले डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला आणि 3000 भागिले 3 म्हणजे 1000 केल्व्हिन झालंय. कशाचं? सोर्सचं टेम्परेचर. कधी? इफिशियन्सी 70% असताना. आलं का लक्षात? तर करेक्ट ऑप्शन काय आहे आपला? सी आहे. तर या पद्धतीने आपल्याला सोडवायचंय. क्वेश्चन नंबर 9, तो पण थर्मोडायनेमिक्स चॅप्टरवरचा आहे बघा. इन ए thermodynamic process, the pressure of a fixed mass of a gas is changed in such a manner that. आता प्रेशर चेंज केलंय. कसं चेंज केलंय? द गॅस रिलीजेस 20 जूल ऑफ हीट. मग हीट रिलीज जी असते ना ती मायनस घ्यायची, म्हणजे डेल्टा क्यू दॅट इज इक्वल टू -20 जूल अँड 8 जूल ऑफ वर्क इज डन ऑन द गॅस. वर्क इज डन ऑन द गॅस म्हणजे ते सुद्धा निगेटिव्ह घ्यायचं, म्हणजे डब्ल्यू डेल्टा डब्ल्यू दॅट इज इक्वल टू -8 जूल. इफ द इनिशियल इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज 30 जूल. आता आणि काढायचंय काय? देन दी फायनल इंटरनल एनर्जी इज. ऑप्शन्स दिले बघा. ए दिलंय तुम्हाला 25 जूल, बी दिलंय 42 जूल, सी दिलंय 18 जूल आणि डी दिलंय 58 जूल. मग आता बघा आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काढायचं माहितीये की डेल्टा क्यू दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू आणि चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी आणि आपल्याला ही फायनल इंटरनल एनर्जी काढायची आहे. मग डेल्टा क्यू काय टाकलं? -20 टाकले, -20. नंतर हे युएफ काढायचे. आता युआय -30 आहे बघा, ते इथं युएफ मायनस युआय म्हणजे हे -30 झाले आणि डेल्टा डब्ल्यू हे -8 आहे म्हणजे हे -38 झाले. याला इकडे ट्रान्सफर केले +38 -20 म्हणजे काय आलं? 18 जूल आलं. की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आहे. या पद्धतीने सोडवायचे. क्वेश्चन नंबर 10. A ball is thrown vertically upward from ground with an initial speed of 30 meter per second. बघा आपण हा बॉल व्हर्टिकली अपवर्ड फेकलाय. इनिशियल वेलॉसिटी काय आपली? 30 मीटर पर सेकंद आहे. फाइंड दी मॅक्सिमम हाईट. आता आपल्याला ही हाईट काढायची, मॅक्सिमम हाईट काढायची. रीच बाय बॉल फ्रॉम ग्राउंड अँड टाइम टू रीच मॅक्सिमम हाईट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जीची किंमत आपल्याला 10 मीटर पर सेकंद घ्यायला लावली. आता आपल्याला ऑप्शन्स असे दिले. ऑप्शन ए 45 मीटर 6 सेकंद, ऑप्शन बी 45 मीटर 3 सेकंद, ऑप्शन सी 90 मीटर 6 सेकंद आणि ऑप्शन डी 90 मीटर 3 सेकंद. मग आता कसं काढायचं? तर जेव्हा मॅक्सिमम हाईटवर तुमचा ऑब्जेक्ट पोहोचतो तर त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होत असते आणि म्हणून हाईट काढण्याकरता आपल्याला तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं. v² दॅट इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस as. आता बघा इथे v0 टाकायचं, u 30 टाकायचं, 30 आहे म्हणून. त्याच्यानंतर +2 ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मायनस खालून वर जाते म्हणजे -g आहे आणि ही s ऐवजी डिस्प्लेसमेंट s ऐवजी h टाकायचं. आता ह्या g ची किंमत 10 टाकायची म्हणजे 900 - 20h झालं म्हणजे 20h बरोबर 900 आणि h बरोबर 900 भागिले 20 म्हणजे 90 भागिले 2 आणि हाईट किती आली? 45 मीटर. मग आता बघा 4 ऑप्शन मधले आता फक्त 2 ऑप्शन आपल्याकडे पॉसिबल आहे. ए आणि बी मधला आता शोधायचंय. मग टाइम शोधायला पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं. v दॅट इज इक्वल टू u प्लस 80. आता v0 टाकलं, u 30 टाकलं, -g टाकलं आणि या -g ची किंमत 10 टाकली म्हणजे 30 वजा 10t आणि म्हणून 10t बरोबर 30. t बरोबर काय झालं? 3 सेकंद. म्हणजे आता करेक्ट ऑप्शन काय आला आपला? बी 45 मिनिट आणि 3 सेकंद. या पद्धतीने सोडवायचे.
पुढचा प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टर वरचा आहे बघा. एस्केप व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी फ्रॉम अर्थ सरफेस इज v. The escape velocity of the same body from a height of 5r from earth surface. Option A, v by 6. Option B, 6v. Option C, v into root 6. आणि option D, v by root 6. आता बघा escape velocity from the surface of the earth. तर ही v दिली आहे म्हणजे ve बरोबर खरा फॉर्म्युला असतो अंडर रूट ऑफ टॉईस gm बाय r आणि हिला v म्हणायचं. आता 5r इतक्या हाईटवर किती येईल तर व्हीई डॅश दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टॉईस जीएम आर प्लस 5r म्हणजे हे काय झाले 6r. आता यालाच आपण असं लिहिलं 1/6 इंटू टॉईस जीएम बाय आर की याची किंमत टाकता आली आपल्याला अंडर रूट ऑफ 1/6 इंटू ही कशाची किंमत आहे व्हीईची आणि ह्या व्हीईची किंमत जर व्ही घेतली तर व्हीई डॅश बरोबर काय आलं v बाय रूट 6. समजलं का की जो करेक्ट ऑप्शन काय आहे आपला की डी आहे. तर या पद्धतीने सोडवायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.